नमस्कार सगळ्यांनो, आपल्या सनातन धर्मात नागपंचमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण सर्व महिला आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि पती आणि आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी नागदेवतेची पूजा करतो. पण सगळ्यांनो, अनवधानाने किंवा माहिती नसल्यामुळे आपल्याकडून नागपंचमीच्या दिवशी एक अशी मोठी चूक होते ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. ज्योतिषशास्त्रात आणि पुराणात या एका चुकीला अत्यंत वर्ज्य मानलं गेलं आहे. जर ही एक चूक तुमच्याकडून झाली तर घरात दारिद्र्य यायला वेळ लागत नाही, लक्ष्मी माता रुष्ट होते आणि पितृदोष निर्माण होतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती चूक कोणती, ती चूक टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि नागपंचमीला नक्की काय करावं आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती आज आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक असतं. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया ते एका मुख्य चुकीबद्दल आणि नागपंचमीच्या संपूर्ण व्रताबद्दल. तर मंडळी, कोणती आहे ती मुख्य चूक? नागपंचमीच्या दिवशी घरातील महिलांनी लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई गॅसवर किंवा चुलीवर ठेवणे आणि त्यावर अन्न शिजवणे ही सर्वात मोठी चूक आहे. या दिवशी चुकूनही तव्यावर चपाती, भाकरी किंवा पराठे भाजू नयेत. यामागील ज्योतिषशास्त्रीय कारण आहे ते पण जाणून घेऊया. तवा आणि राहूचा संबंध काय आहे? तर ज्योतिषशास्त्रानुसार लोखंड हे शनीचे प्रतीक आहे, तर गरम तवा हा राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. नागपंचमीचा संबंध थेट नागदेवता आणि राहू केतूशी असतो. नागाच्या फणेचे प्रतीक म्हणलं तर गरम तव्याचा आकार नागदेवतेच्या फणेसारखा मानला जातो. जेव्हा आपण नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर तापवतो आणि त्यावर पोळी भाजतो तेव्हा असे मानले जाते की आपण नागदेवतेच्या फणेला इजा पोहोचवत आहोत. अन्नाचा अपमान आणि दोष म्हणजेच या दिवशी तवा गरम केल्याने घरात राहूचा दोष वाढतो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद होतात, आर्थिक चणचण भासते आणि नागदेवतेचा कोप होतो. म्हणजेच घरात सुख शांतता लाभत नाही, खूप किरकिर म्हणजेच निगेटिव्ह वातावरण तयार होते. मग या दिवशी स्वयंपाक कसा करावा? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगते. तळलेले किंवा उकडलेले अन्न म्हणजेच नागपंचमीला तवा वापरण्याऐवजी अन्नाला वाफेवर शिजवावे किंवा तळावे. पारंपरिक पदार्थ म्हणजेच या दिवशी महाराष्ट्रात प्रामुख्याने दिंड म्हणजेच पुरणाचे किंवा गुळाचे वाफेवर शिजवलेले पदार्थ किंवा मोदक केले जातात. कढईचा वापर म्हणजेच भाजी किंवा खीर करण्यासाठी पितळ, तांबे किंवा स्टीलच्या पात्राचा वापर करावा. नागपंचमीला महिलांनी टाळाव्यात अशा इतर 7 चुका. आता मी तुम्हाला त्या 7 चुका पण सांगणार आहे जे महिलांनी करायच्या नाहीत. पहिली, झाडे किंवा भाजी चिरणे म्हणजेच या दिवशी सुरी, विळी किंवा कात्रीचा वापर करू नये. भाजी चिरणे पूर्णपणे वर्ज्य मानले आहे. दुसरा, जमीन खणणे म्हणजे शेतात किंवा बागेत खणण्याचे काम करू नये, कारण जमिनीखाली नागांना इजा होऊ शकते. तिसरा, सुई दोऱ्याचा वापर. कपडे शिवणे किंवा सुई दोऱ्याचे कोणतेही काम या दिवशी अजिबात करू नये. चौथा, ताजी भाकरी चपाती खाणे म्हणजेच काही कुटुंबात आदल्या दिवशीच चतुर्थीला अन्न शिजवून ठेवतात आणि पंचमीला शिळे अन्न खाण्याची परंपरा आहे. पाचवा, नागाला इजा करणे म्हणजेच प्रत्यक्ष नाग दिसल्यास त्याला मारू नये किंवा त्रास देऊ नये किंवा बळजबरीने त्यांना दूध पाजू नये. सहावा, मांसाहार आणि मद्यपान म्हणजेच घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. चुकूनही मांसाहार करू नका. आपल्या घरात जे आपण आदल्या दिवशी शिजवलेले अन्न आहे तेच या दिवशी खावावे. सातवा, घरातील वाद म्हणजेच या दिवशी महिलांनी कोणावरही रागवू नये किंवा घरात भांडण करू नये. आपल्या महिलांची बोली कशी असते, फटबळ असते, पण या दिवशी आपल्या वाणीवर ताबा ठेवणे खूप गरजेचे आहे. तर सख्यांनो, चुका टाळण्यासोबतच या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख शांती येते.
म्हणजेच दूध आणि लाह्याचा नैवेद्य नागदेवतेच्या प्रतिमेला किंवा वारुळाला जाऊन दूध, साखर आणि ज्वारीच्या लाह्या अर्पण कराव्यात. कालसर्प दोष निवारण ज्याच्या पत्रिकेत कालसर्प दोष किंवा राहुकेतूचा त्रास आहे त्यांनी या दिवशी ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अंबमाता आणि मनसा देवीची पूजा महिलांनी या दिवशी अंबमाता आणि नागमाता मनसा देवीची पूजा करावी, ज्यामुळे सौभाग्य अखंड राहते. तर सख्यांनो, नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने आणि नियमाने पालन करूनच केलेली पूजा तुमच्या कुटुंबाला सर्व कष्टापासून दूर ठेवेल. यावर्षी नागपंचमीला तवा गॅसवर ठेवण्याची ही एक चुकूनही करू नका आणि आपल्या सनातन संस्कृतीचा मान राखा. मला खात्री आहे की आजची ही ज्योतिषशास्त्रीय माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नागदेवता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय नागदेवता. सर्व मंगल मांगल्य.